ऐन मध्यरात्री तो राजा आपल्या आईच्या समाधीजवळ गेला होता. दादांनो, यमुनेचं पाणी माझ्या पुतळा राणींसाठी सांगितलं म्हणून त्यांनी आणलं. सोयरा मातोश्रींसाठी शाल आणली, पत्नीसाठी कुंकू आणलं. जेवढे होते तेवढ्यांनी सगळ्यांनी आणायला सांगितलं. माझी जर आई असती ना तर तिने सुद्धा एखादी गोष्ट मला आणायला सांगितली असती. आपल्या आईसाठी सुद्धा एक मलमलीत साडी दादांनो मध्ये शंभूराजे घेऊन आले होते. म्हणूनच दादांनो, या भूमीवरती शंभूराजांसारखा राजा आज नाव घेतलं ना, आमच्या काळजाचं पाणी पाणी का होतं सांगू? त्या वेदना ज्यावेळेस आपल्या शंभूराजांच्या आमच्या मनाला लागतात ना, तेव्हा कळतो त्या वेदना काय भोगल्या. आम्हाला आमचे शंभूराजे म्हटलं ना की आम्हाला आठवतं फक्त शंभूराजांचं बलिदान. खाडक्याने डोळ्यापुढं उभा राहतं. पण आम्हाला आमच्या शंभूराजांच्या जीवनातल्या वेदना आज आम्हाला कुणाला जाणून घेऊशी वाटत नाही ना, कुणाला तो अपरिचित इतिहास ऐकू वाटत नाही. काही निवडक लोक आहेत जे खरंच दादांनो वेडे पेशे झाले त्या इतिहासासाठी. ती लोक धडपडतात. आजही तुम्ही मला बोलवलंय, कुठंतरी त्या मोबाईलवरती व्हिडिओ पाहिला असेल ना की हे पोरग शंभूराजांवरती बोलतोय. चांगलं वाटलं असेल काहीतरी. आपल्या सुद्धा गावात आपल्या शंभूराजांचा चरित्राचा जय जयकार झाला पाहिजे म्हणूनच बोलवणार. आणि त्याच तुम्ही तळमळीची व्यक्ती आहात जिथे ते आलाय की माझ्या शंभूराजांची हळहळ, शंभूराजांचा त्याग आम्हाला जाणून घ्यायचा आहे. विचार करा, ज्यावेळेस आग्र्याच्या दरबारातून मथुरेत ते लेकरू एकटं राहिले हो. महाराज पहिल्यांदा राजगडावरती आले ऐका, आणि इकडे शंभूराजे मथुरेत होते. त्या मथुरेत दादांनो विचार करा, ज्या दिवशी संभाजी महाराजांना शिवाजी महाराज सोडून पुढे निघून गेलेत, काय वाटलं असेल जाताना शंभूराजांना एक मुलगा म्हणून सांगा? काय वाटलं असेल? आपलं लेकरू लय नाही, कोल्हापूर तर तुम्हाला जवळ आहे, तिथं सोडा, तिथून फक्त माघारी या लेकराला सोडून. बाप म्हणून तुमचं अंतःकरण काय होईल? आणि इथं आपण आल्यानंतर अहो जरा आपलं लेकरू लग्नात चुकलं तर बाप येतोय स्टेजवरती सांगतोय, बाळा मी इथं आहे, तू कुठे आहे, अशा मुलाचं नाव घेऊन आमची काळीच थरथरतंय हो. मग विचार करा, घरी गेल्यानंतर मी आपला टाका, कुठं राजगड आणि कुठं आग्रा ते दिल्लीचा लाल किल्ला. माझ्या शंभूराजांना ठेवलं मथुरेत, केशव त्रिमल काकांच्या इथं, मोरपंत पिंगळ्यांचे मेहुणे होते तिथं. त्या मथुरेत महाराज थांबले. विचार करा, ज्या दिवशी महाराज सोडून राजगडावरती आले शिवाजी महाराज, त्याच वेळी दादांनो माझ्या शंभूराजांना पहिल्या रात्री मथुरेत झोप आली असेल. अरे कित्येक दिवस दादांनो माझ्या शंभूराजांना झोप नाही आली हो मथुरेत. झोप आम्ही इथं एकटे थांबलोय म्हणून नाही रे, अरे आमचे आबासाहेब फक्त आमच्या सुखरूप स्वराज्यात पोचावे बास, एवढंच वाटत होतं त्याच्या हव्याला. आमचं इकडे काय जरी झालं तरी चालेल, पण आमच्या आबासाहेबांच्या कुणी केसाला धक्का नाही लावला पाहिजे. आमच्या आबासाहेब सुखरूप राजगडावरती पोचले पाहिजे. म्हणून ह्या कुशीवरून त्या कुशीव, ह्या कुशीवरून त्या कुशीव मथुरेत ते झोपलेलं लेकरू कित्येक रात्र दादांनो जागून काढले ते शंभूराजांनी. आणि इकडे तोच बाप आपला राजगडावरती माझ्या आबासाहेब शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर बाप म्हणून आम्ही आमच्या शिवरायांना कधी जाणून नाही घेतलं की राजगडावरती गेल्यानंतर दादांनो कित्येक रात्री उपाशी झोपणारे शिवाजी महाराज शंभूराजांच्या काळजीने आम्ही कधी अनुभवले नाही दादांनो, कधी समजून घेतले नाही बाप म्हणून आम्ही सुद्धा शिवाजी महाराजांना. पण दादांनो महाराज गडावरती पोचल्याच्या नंतर जवळपास 70 दिवसांनी महाराज शंभूराजे राजगडावरती आलेत. पण विचार करा, ज्यावेळेस मथुरेतून शंभूराजे राजगडावरती येताना काय वेदना त्यांच्या नशिबाला आल्या असतील त्यांचं त्यांनाच माहीत हो. पण दादांनो शंभूराजे इतके हुशार की ज्यावेळेस राजगडावरून आग्र्याला निघाले ना, त्यावेळेस पुतळा राणीने त्यांना सगळ्या खाऊच्या गोष्टी सगळ्या दिल्या होत्या. आणि आता आपणही आपली घरातला माणूस कुठं निघाला तरी, बारकं पोरगं जरी निघाला तरी आपण लाडाने म्हणतो, आम्हाला काय आणशीन खाऊ येताना. घरचे जे थांबलेले असतात ना, फिरायला गेल्यावर मी सुद्धा माझ्या मुलाला घेऊन गेल्यानंतर घरचे माझे वडील म्हणतात, बाळा काय आणशीन खायला, मला बोलायचं म्हणून बोलून जातात गंमत म्हणून. तसंच दादांनो ज्यावेळेस सगळ्यांच्या गाठी भेटी घ्यायला आग्र्याला जाताना महाराज गेले ना, ते शंभूराजे पुतळा राणींकडे गेले. ते पुतळा राणींनी विचारलं, शंभू बाळा चालत आहात त्या भागात तर आमच्यासाठी येताना यमुनेचे फक्त पाणी आणाल?
नक्की आणू मातोश्री, आम्ही तुमच्यासाठी यमुनेचं पाणी, गंगेचं पाणी घेऊन येऊ. सोयरा मातोश्रींकडे गेले. आम्हास पुतळा मातोश्रींनी यमुनेचं पाणी आणायला सांगितलंय. मातोश्री, तुम्हास का आणायचं मथुरेतून, आग्र्यातून? त्याच वेळेस सोयरा मातोश्रींनी सांगितलं, शंभू बाळा, आम्हाला फक्त मथुरेतली एक शाल घेऊन या. ती शाल आणायला लावलेली. आपली पत्नी एवढीशी 7-8 वर्षाचं वय नुकताच. येसूबाई राणी साहेब, काय आणायचं तुम्हाला? काय कळत होतो तेवढीच्या त्या लेकीला, पण म्हटले आम्हाला काय आणू नका, आमच्यासाठी फक्त एक कोयरी, म्हणजे फक्त कुंकू घेऊन या. कुंकू घेऊन या याचा अर्थ फक्त तुम्ही सही सलामत जिवंत माघारी या, आमच्यासाठी दुसरं काही नको. पण एखाद्याने विचार केला असता, आम्ही संकट आहेत, आबासाहेब पोचल्यात, पण एवढ्या दुःखात असताना दादांनो, आपल्या पुतळा मानी राणींसाठी यमुनेचं पाणी, सोयरा मातोश्रींसाठी शाल आणि आपल्या पत्नीसाठी कुंकू घेऊन येणारे बाल शंभूराजा आम्हाला अजूनपर्यंत नाही समजले. अरे कधी दिवसभर घोड्यावर धावायला लागायचं, कधी कधी जेवायला सुद्धा वेळ नसायचा, कधी कधी रात्रभर जागा राहायला लागायचं. प्रचंड वेदना व्हायच्या दादांनो शंभूराजांना येताना. कित्येक वेळी अनवाणी पायाने चालायला लागायचं. चालून माझ्या शंभूराजांच्या पायाला पार फोड येऊन गेले होते हो. ते आलेले फोड तुडवीतच दादांनो माझे शंभूराजे ऐन मध्यरात्री राजगडच्या पायथ्याला आले. मंडळी ऐका, जेव्हा राजगड पाहिला ना, माझ्या शंभूराजांचं मन भरून आलं. बास, आता स्वराज्यात पोचलो. कारण काय वाटेने काय दिवस तुडवीत त्या वाटा तुडवीत आलोय राजांनाच माहिती. पण राजे राजगडावर आल्यानंतर दादांनो ऐन मध्यरात्रीचे आलेले असतानाच त्यांची पावलं गुंजवणी नदी किनाऱ्याच्या दिशेने निघाले. बाजूचे मावळे बोलतात जे सोबत होते, शंभूराजे तिकडं कुठं निघालात? गड तर इकडं आहात, विसरले की काय राजगडाला? हात केला तुम्ही फक्त, थांबा आम्ही आलोच. पण शंभूराजांना एकट्याला कुठं सोडणार, म्हणून 2 मावळे स्वार शंभूराजांच्या बरोबर. हे 9 वर्षाचे बाल शंभूराजे चालत कुठं गेले माहितीये माता भगिनींनो? गुंजवणी नदी किनाच्या पायथ्याला पाल या गावामध्ये दादांनो माझ्या शंभूराजांच्या आईची सईबाई राणी साहेबांची समाधी आहे. ऐन मध्यरात्री तो राजा आपल्या आईच्या समाधीजवळ गेला होता दादांनो. यमुनेचं पाणी माझ्या पुतळा राणींसाठी सांगितलं म्हणून त्यांनी आणलं. सोयरा मातोश्रींसाठी शाल आणली, पत्नीसाठी कुंकू आणलं. जेवढे होते तेवढ्यांनी सगळ्यांनी आणायला सांगितलं. माझी जर आई असती ना, तर तिने सुद्धा एखादी गोष्ट मला आणायला सांगितली असती. आपल्या आईसाठी सुद्धा एक मलमलीत साडी दादांनो माझे शंभूराजे घेऊन आले होते. आणि तीच साडी माझ्या शंभूराजांनी त्या समाधीजवळ ठेवण्यासाठी तो राजा ऐन मध्यरात्री आपल्या आईच्या समाधीजवळ आले. लेकरू सोबत काही फुलं आपल्या आईची समाधी सजवण्यासाठी माझ्या राजांनी आणलेली. ऐन मध्यरात्री ती समाधी दादांनो माझे राजे सजवत होते. उभं राहिलेल्या मावळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. रे काय आईचं प्रेम आहे दादांनो, काय लेकरू आहे. किती बारीक विचार केलाय दादांनो या लेकरांनी. ज्याला आई नाही ना त्याला कळन दादांनो. आयुष्यभर फोटो को पाहावं लागतं. तोच राजा अनेक रात्रभर दादांनो दिवस उजडस्तपर्यंत दादांनो त्याच माझ्या शंभूराजांनी त्या आपल्या आईच्या समाधीजवळ बसून तिथं आपलं चिंतन केलं. सगळं मन हलकं झालं दादांनो माझ्या शंभूराजांचं. आईची समाधी सजवली. आईशी नकळतपणे एकटे गप्पा मारल्या. काश आज आई तो असली असती तर आज आमच्यावरती अशी वेळ आली नसती. आम्हाला तो एकतर जाऊ दिलं नसतं. जाऊ दिलं असतं तर इतकी आमची काळजी घेतली असती. आज आम्हाला मथुरेत सुद्धा थांबावं लागलं नसतं. यदा कदाचित तसंही झालं असतं. अनेक गप्पा मारल्या दादांनो. अनेक लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा शंभूराजांना दुःख व्हायचं ना, त्याच वेळीच माझ्या शंभूराजांचं दुःख थांबवायला एकच जागा होती. आणि ती जागा म्हणजे माझ्या मातोश्री सईबाई राणी साहेबांची समाधी. त्या समाधीवरती यायचे बरं का राजे. स्वतःच्या आईशी गप्पा मारायचे.
कारण माझ्या शंभूराजांच्या पुढे जाऊन आयुष्यात असं कोणी हक्काचं राहिलं नव्हतं दादांनो की त्याला आपल्या काळजातल्या गोष्टी सांगाव्या. अरे ज्या शिवरायांच्या काळात इमानदार माणसं होती ना, ती माझ्या शंभूराजांच्या काळात बेईमान झालेली हो. चांगले चांगले लोक गद्दारीच्या वाटेने चाललेले कुणाला देखवत नव्हतं दादांनो. अरे प्रधानमंत्री मंडळ अनेक वेळा दादांनो माझ्या शंभूराजांवरती विष प्रयोग केला. मोठ्या मनाने माफ केलं माझ्या शंभूराजांनी. अरे आपलेच आहेत, ते स्वराज्याचे आहेत, त्यांनी स्वराज्याचा गाडा हाकलाय. पण दादांनो तरी कट्ट कारस्थानं थांबवत नव्हती. पण नाईलाज असतो, त्यांना हत्तीचे पाय देण्यात आलं. त्याच माझ्या शंभूराजांनी दादांनो इतके वाईट दिवस काढले. शंभूराजे ऐन दिवस उजाडता सूर्यदेवाचं दर्शन घेतलं, आपल्या आईसाहेबांचं दर्शन घेतलं आणि महाराज त्या राजगडाच्या पायऱ्या चढवल्यानंतर दादांनो सगळ्यांना जसं कळलं का माझे शंभूराजे आलेत. अरे एवढा आनंद झाला होता, सगळ्या भूमीला एवढा आनंद झाला होता की डोक्यावर घेऊन सगळ्यांनी नाचावं. कारण शंभूराजे वारले म्हणून सगळ्यांना सांगितलं होतं का ही वारल्याची बातमी आग्र्यात जाईल आणि सही सलामत माझ्या राजांचं शंभूराजांचं येणं सुखरूप गडावरती होईल. ह्याच्या पाठीमागं राजकारण होतं. पण दादांनो हा प्रसंग सांगत असताना डोळे भरभरून येतील दादांनो. शंभूराजांचा 10वा 13वा स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवंत असताना शंभूराजांचा घातलाय का जगाला खरं वाटावं की माझं लेकरू गेलंय म्हणून. दादांनो सगळ्या गोष्टी 10वा घालत होते शिवाजी महाराज, 13वा घालत होते. पिंडदान करून त्या कावळ्याचा काक स्पर्श व्हावा म्हणून सुद्धा दादांनो सगळी राजगडावरती वाट पाहत होती. शंभूराजांच्या त्या पिंडाला कावळा सुद्धा शिवला दादांनो. पण हा प्रसंग सांगत असताना मन इतकं दादावतं की त्या देवाने किती काळजी घेतली असेल माझ्या शंभूराजांची. जो राजा धर्म कार्य करतोय, जी पोरं धर्म कार्य करतात त्याची जबाबदारी दादांनो सगळी देवावरती आहेत. आणि याचं ज्वलंत उदाहरण सांगून जाईल. त्याच औरंगजेबाने माझ्या शंभूराजांना तुकडं तुकडं करून मारलं रे. जणू देवाला आधीच माहिती होतं की ऐसा दैदिप्यमान राजा आहे आणि याचा कुणी या राजाचा 10वा घालणार नाही, कुणी या राजाचा 13वा घालणार नाही. म्हणून दादांनो जिवंत असतानाच या शंभूराजांचा कुठलाही विधी चुकता कामा नये म्हणूनच दादांनो त्या देवाने आधीच माझ्या शंभूराजांचा 10वा घातला, 13वा घातला. दादांनो इतकं तर दुःख कोणाच्या वाट्याला नाही ना आलं. काही लोक आता आत्महत्या करतात. आता 10वी 12वीचं पेपर होऊन गेले, निकाल झाला. काही पेपरला बातम्या आल्या, टी व्हीला आल्या, रील आल्या की एवढे मार्क कमी पडले म्हणून लोकांनी आत्महत्या केली, पुरींनी मुलांनी. काही खाणं पिणं सोडलं, डिप्रेशनमध्ये जायला लागल्यात. मला एवढंच सांगा की एवढं दुःख आहे का तुमच्या जीवनात की पर आत्महत्या करायला पण आमची पावलं जावीत? इतकं दुःख आहे? उभ्या आयुष्यात कधी दुःख झालं ना रे तर फक्त एकदा गाडी काढा आणि एकदा वडू तुळापुरात जावा, त्या समाधीवरती वडूला डोकं टेकवा. राजांना एवढंच विचारा, राज तुमच्यापेक्षा जास्त वेदना मला झाल्यात ना म्हणून मी आत्महत्या करायला निघाले आहे. महाराजांचं एकदा दर्शन घ्या मग आत्महत्या करायला जावा. होईल हिंमत आत्महत्या करायची? आहे एवढं तुमच्या जीवनात दुःख जेवढं शंभूराजांच्या नशिबी मिळालं? दादा का करता? हा राजा तुमच्या आमच्यासाठी जगला हो. एवढ्याच वेदना कुणाच्या वाट्याला नाही आल्या, मग का करावं? कधीतरी एकदा वडू तुळापुरात जाऊन पाहो. आणि एक लक्षात ठेवा, उभ्या आयुष्यात जन्माला येऊन ज्यांनी राजगड पाहिला नाही, रायगड पाहिला नाही, त्याचं आयुष्य मी म्हणून व्यर्थ केलं. आणि जन्माला येऊन वडू तुळापुरातल्या समाधी मंदिरावरती डोकं टेकवल्याशिवाय दादांनो आपल्या हिंदू धर्माचं ऋण प्रत्येकाचं फिटणार नाही. एकदा जाऊन डोकं टिकून या.